नमस्कार, मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण हेअर सिरम बनवणार आहोत. आपण 1 वर्षापूर्वी सुद्धा हा व्हिडिओ केला होता हेअर सिरमचा. त्याचा मला खूप उपयोग झाला. खूप छान केस होतात आणि आता माझं सिरम संपलं होतं तर मी नवीन बनवणारच होते. तर म्हटलं अजून एकदा व्हिडिओ टाकूया. आपले नवीन सबस्क्रायबर आणि नवीन जोडलेल्या माझ्या मैत्रिणी त्याही बघतील म्हणून आपण हा व्हिडिओ परत करत आहे. तर त्यासाठी हे महाभृंगराज किंवा माका त्याची भरड घेतलेली आहे 2 चमचे. तुम्ही ह्याच्याऐवजी ताजा माका घेतला तरी चालेल किंवा माका पावडर घेतली तरी सुद्धा चालेल. मराठीमध्ये आपण माका म्हणतो आणि इंग्लिशमध्ये भृंगराज म्हणतो. तर ह्याच्यामुळे केस काळे होण्याला मदत होते, केस वाढतात चांगले आणि शांत डोकं शांत राहतं, झोप चांगली लागते. हा महाभृंगराज आपण ऑइलमध्ये जरी वापरलं तरी सुद्धा किंवा सिरममध्ये केस खूप छान होतात. हे रोजमेरीची भरड आहे तर ते 2 चमचे घेतलेले आहे. तर हे असं मी ऑनलाईन विकत घेतलं होतं. तुम्ही लोकल मार्केटमध्ये सुद्धा घेऊ शकता. रोजमेरी केसांच्या वाढीसाठी चांगली आहे. केस छान होतात, सिल्की होतात, खूप छान गळायच्या थांबतात. हे 2 चमचे अरप्पू पावडर घेतलेले आहे. तर ही अरप्पू पावडरसुद्धा ऑनलाईन हे ॲमेझॉन मिशो वगैरे मिळते. मी हे ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. तर आपल्या ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या असतात तर त्यांच्या इन्ग्रेडियंट्समध्ये अरप्पू म्हणून असतं. अरप्पू पावडर शॅम्पूमध्ये वापरतात, हेअर ऑइलमध्ये वापरतात आणि आपल्या केसांसाठी खूप गुणकारी आहे. केस गळायचे थांबतात आणि वाढसुद्धा चांगली होते. ही कलोंजी आहे. कलोंजीमुळे असा केस पिकत नाहीत लवकर, केस काळे होतात. जरी तुमचे केस पिकायला सुरुवात झाली असती तर असा स्टॉप करण्याची गुणधर्म ह्या कलोंजीमध्ये आहे. हे 2 चमचा मेथी घेतलेले आहे. मेथी कंडिशनिंगचं काम करते, केसांची रिग्रोथ होते, केस जाड होतात मेथीमुळं. शिवाय केसांना शायनिंगसुद्धा येतं, केस सिल्की होतात. ही जास्वंद पावडर घेतलेली आहे 2 चमचे. जास्वंदाची ताजी फुलंसुद्धा घेतलेली आहेत, 4 फुलं आहेत. ही मला कमी वाटली म्हणून मी जास्वंद पावडर घेतलेली आहे. जास्वंदीमुळं केस खूप सिल्की होतात, शायनिंग येतं केसांना, केस सिल्की होतात. पूर्णपणे कंडिशनिंगचं काम जास्वंद करत असते आणि जास्वंदमुळं केसामध्ये गुंतासुद्धा होत नाही. कर्ली केस वगैरे असलेली तर खूप छान सॉफ्ट असा फील येतं आपल्याला विंचरताना वगैरे. हे ताजा आवळा घेतलेले आहे. तुम्ही ह्या ठिकाणी आवळ्याची पावडरसुद्धा घेऊ शकता. आपला आता ताज्या आवळ्याचा सीझन आहे तर होते माझ्याकडे हे आवळे फ्रीजमध्ये, तर ते घेतलेले आहेत. आवळ्यामुळं केसांची मुळं घट्ट होतात, केस स्ट्रॉंग होतात एकदम, केस गळायचे त्यामुळं कमी होतात. आवळ्यामध्ये सी विटॅमिन असल्यामुळं केसांना शायनिंग येतं भरपूर. हा कांदा घेतलेले आहेत. कांद्यामुळं असा रिग्रोथ होते, केसांची वाढ येते, केशमुळं आपल्याला प्रत्येक केशमुळामधनं केस यायला मदत होते. त्यामुळं केस पातळ असतील तर जाड होण्याला मदत होते कांद्यामुळं आणि शिवाय केस पिकायचे सुद्धा कमी होतात. ही कोरफड घेतलेली आहे. कोरफड पण कंडिशनिंगचं काम करते, केस सळसळीत होतात, केसांमध्ये गुंता होत नाही, केसांना शायनिंग येतं, केस गळायचे थांबतात. आता हा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता तर पूर्णपणे केस पिकण्यावर काम करतो. त्याच्या ह्या 4 फांद्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. घरच्याच झाडाचे हे सगळे ताजं जेवढं मिळालं तेवढं घेतलेलं आहे. तर केस काळे होण्याला मदत होते, ह्याच्यामुळे असा केस चांगले होतात. हे कडुलिंब घेतलेले आहे, लिंब. तर ह्याच्या 2 फांद्या घेतलेल्या आहेत. तुमचे केस जर खूप ड्राय असतील ऑलरेडी तर 1 फांदी घेतला तरी चालेल. हे निर्जंतुकीकरणाचं काम करतं. अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, केसात जर कोंडा असेल, नायटे, चट्टे, खाज, तर हे सगळं कडुलिंबामुळं कमी होण्याला मदत होणार आहे. तर एकूण ह्या 11 गोष्टी मी घेतलेल्या आहेत. हे जास्वंद एकच पकडले मी. एकूण सगळ्या ह्या 11 गोष्टी झालेल्या आहेत. तर आता आपण पुढच्या प्रोसेससाठी जाऊया. गॅसवर एक मोठं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपण घालून घ्यायच्यात. सगळ्या एकत्र करायच्या. सगळ्या एकत्र करून झालं की मी दाखवते तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. शेवटी पण बऱ्याच वेळा जशा आठवतील तशा टिप्स सांगितलेल्या असतात, महत्त्वाच्या असतात त्या. तर शेवटपर्यंत बघत जावा. व्हिडिओ जास्तीत जास्त कमी वेळाचा करण्याचा मी प्रयत्न करत असते, पण काही व्हिडिओ असतात ते आपण करू शकत नाही व्यवस्थित. जेवढं गरजेच्या गोष्टी आहेत तेवढं करावं लागतं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याच्यामध्ये आपण 2 पेले पाणी घालणार आहोत. ह्या सगळ्या पावडरी पाण्यात बुडवून घ्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट पाण्यामध्ये भिजली पाहिजे, ड्राय राहता कामा नये. आता ह्याच्यामध्ये हे स्टँड ठेवून घ्यायचं. स्टँड व्यवस्थित खाली टेकवून असं हलवून त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं. स्टँडवरती आलेलं थोडं बाजूला करायचं व्यवस्थित कडेला आणि त्याच्यामध्ये हा बाऊल ठेवून घ्यायचा.
मी हे असं एक झाकण घेतलेलं आहे, डोम शेपचं झाकण आहे. तर हे आपल्याला असं उलटं करून ठेवायचं आहे, कारण ह्याची जी स्टीम येणार आहे सगळी वाफ ती सगळी ह्या बाउलमध्ये पडणार आहे. आपण जर झाकण सरळ ठेवलं तर सगळी स्टीम सगळी ह्या साईडला जायला आणि बाउलच्या कडेने पडणार. आपल्याला ह्याच्यात पाणी साठलेलं पाहिजे ते मिळणार नाही आपल्याला. तर मग हे असं उलटं ठेवायचं आहे. परत दुसरी गोष्ट, हे आता उडण आहे म्हणून मी असंच वापरणार आहे. इथं जर प्लॅस्टिक असेल तुमच्याकडं तर प्लॅस्टिकचं काढून टाका, नाहीतर मग गरम झाल्यानंतर प्लॅस्टिकचा पण अर्क त्याच्यामध्ये उतरण्याची शक्यता आहे. कारण आपण हे खूप वेळ ठेवणार आहे, अर्धा तास, तरी अर्धा तासापेक्षा थोडं जास्त असं राहणार आहे. त्यामुळे प्लॅस्टिक तापून त्याचं नक्कीच ह्याच्यामध्ये अंश उतरण्याची शक्यता आहे. तर प्लॅस्टिक काढून टाका. इथं मोकळं होल झालं तर त्याला कणिक लावून घ्या किंवा एखादी चिकटपट्टी वगैरे. आपल्याला टोटली पूर्ण वाफ बाहेर जायला नाही पाहिजे, इथं बंद पाहिजे आपल्याला हे सगळं. तर हे असं ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काचेच्या ऐवजी स्टीलचं जरी झाकण असले थोडं डोम शेपचं तरी ते पण तुम्ही वापरू शकता. आता गॅस लावून घेऊया आपण. एकदा स्टीम यायला सुरुवात झाली की गॅस बारीक करायचं आहे. सुरुवातीला मोठा ठेवा, 1-2-3 मिनटं. आता वाफ यायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यावरती बर्फ टाकून घ्यायचा. बर्फ टाकली की बाष्पीभवन चांगलं होतं, जास्त आपल्याला पाणी मिळणार. हे आपण सिरम करणार त्याच्या आधी जरा बर्फ फ्रीजमध्ये भरपूर साठवून ठेवायला लागतो, कारण 2-3 वेळा आपण बर्फ यूज करणार आहे. हा बर्फ पूर्ण वितळला की आपण बर्फ चेंज करणार आहोत दुसरा. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण डाएट करतो तर केस गळतील किंवा कुठला आजार पण आलं तरी केस गळतात, टेम्परेचर साधं खूप येऊन गेलं तरी केस गळतात. ह्या सगळ्यांसाठी हा एकदम रामबाण उपाय आहे. आणि एरवी आपल्याला ना, माझ्या बऱ्याच मैत्रिणींना म्हणा किंवा कुणालाही आपल्याला सारखं सारखं तेल लावायला आवडत नाही, कारण तेल लावलं की लगेच आपल्याला वॉश करायला लागतं. तर हे सिरम लावलं की वॉश वगैरे अजिबात करायला लागत नाही. केसांना वास अजिबात येत नाही, बिलकुल कसलाही. मेथीचा येत नाही, कांद्याचा येत नाही, कशाचाही येत नाही. उलटं रोजमेरीमुळं उलटं छान असा आपल्या केसातनं एक सुगंध असा आपल्याला येत असतो. त्यामुळे हे तुम्ही रोज वापरलं तरी चालतं किंवा आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा वापरा. किंवा मुलं असतील कॉलेजचे वगैरे तर त्यांना असं जेल लावायची किंवा काहीतरी स्प्रे करायची केसांना सवय असते, त्याच्याऐवजी हे खूप छान आहे. आपल्यासमोर आपल्या हाताने आपल्या डोळ्याने आपण केलेलं सिरम, त्याच्यात एवढासुद्धा केमिकलचा अंश नाही किंवा काही नाही. आणि खूप सुंदर जर केस होत असतील तर हे तुम्ही लहानपणापासून वापरायला सुरुवात केली तुमच्या मुलांना मुलींना तर हे खूप छान आहे. 12 वर्षापासून कुणीही हे सिरम वापरू शकतं, लेडीज जेंट्स कुणीही. मला वाटतं 12 वर्षाच्या आतल्या सगळ्यांचे केस छान असतात, त्यांना वापरायची गरज नाही. तुम्ही जर एवढ्या लहानपणीच हे सिरम लावायला लागला तर मला वाटत नाही की केस गळतील किंवा कमी वयामध्ये केस पिकण्याचं, केस गळण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी होईल. सुरुवातीला एकदा चेक करून घ्यायचं, आपलं आत ठेवलेला बाऊल बाजूला तरी सरकला नाही ना, भांडं योग्य बरोबर त्या मापाचं नसेल किंवा पाणी जास्त झालं तर बाऊल तो इकडं तिकडं होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो आतल्या भांड्याच्या बरोबरीनं आपण जो आत बाऊल ठेवतो तो सुद्धा ह्या भांड्याच्या बरोबरीनं ठेवून घ्यायचा. खूप छोटा घेतला तर तो इकडं तिकडं सरकू शकतो. तर एकदा चेक करून घ्यायचं बरोबर आपलं स्टीम त्याच्यात पडते का. नसेल पडत तर एकदा हे उचलून तुम्ही खालचं भांडं करेक्ट करू शकता. किंवा जर आपला बाऊल जर छोटा असेल तर खालचं जे पाणी आहे ते डायरेक्ट बाऊलमध्ये जाण्याची शक्यता आहे, असं पण चेक करा. आपल्याला ते पाणी नको आहे, आपल्याला फक्त स्टीम पडणारं पाणी ते पाहिजे. ह्याला प्रिझर्वेटिव्ह लागत नाही किंवा काही लागत नाही. फ्रीजच्या शिवाय हे खूप दिवस छान सुगंधित असं राहतं. ह्याची स्वतःची ह्याची शेल्फ लाईफ आपण म्हणतो ती खूप छान आहे. तर बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असते, ह्या मी स्वतःवर यूज केलेल्या असतात, मला त्याचा खूप चांगला उपयोग झालेला असते, तेव्हा मी तुम्हाला सांगते. आणि सांगत असताना मला माझ्या 25 ते 27 वर्षाच्या ब्युटी पार्लरचा खूप उपयोग मला होतो. माझ्या पार्लरमध्ये पण मी ह्या अशा गोष्टी सारख्या नवीन नवीन गोष्टी, आयुर्वेदिक गोष्टी, नॅचरल गोष्टी अशा सगळ्या ट्राय करत होते आणि त्याचा उपयोग खूप व्हायचा. तर त्या अभ्यासाचा पण मला आता उपयोग होतो. तर मी ह्या सांगितलेल्या गोष्टी असतात किंवा टिप्स असतात, हे माझ्यावर ट्रस्ट ठेवून तुम्हीही करून बघा. आणि तुम्हाला जर चांगले अनुभव आले तरी मला कळवा, किंवा कधी काही तुम्हाला कशाचं काय वाईट अनुभव आले तरी पण मला कमेंट करून कळवत जावा. आता हा बर्फ पूर्ण वितळलेला आहे. तर आता हे पाणी गरम पण झालं आहे, हे आपण काढून घ्यायचं आणि दुसरा बर्फ आपण ह्याच्यावर घालणार आहोत. स्टीम व्यवस्थित पडायला लागलेली आहे, आत थेंब 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 कंटिन्युअस पडत राहते. शेवटी थोडं पाणी राहते, त्याच्यात नॅपकिन टाकून नॅपकिननं पूर्ण पाणी काढून घ्यायचं.
असं हे एका भांड्यात सुद्धा बर्फ ठेवला होता मी, तो घालून घेऊया. हे आता गार झालेलं आहे, आपण उघडून बघूया. मस्त भरपूर प्रमाणात सिरम तयार झालेलं आहे. हे तयार होत असताना पूर्ण घरभर सुगंध पसरला आहे अगदी. आपण रोजमेरी घातले ना, रोजमेरीचा सुगंध छान असा सगळीकडे हे होतो. हे बघा, आता हे बॉटलमध्ये भरून घेते. हे स्प्रे बॉटलमध्ये भरून झालेलं आहे. आता आपण यूज करून बघूया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.